शुभ सकाळ मित्रांनो. देवाचे घेतले आशीर्वाद. 6 वाजून झालेत 25 मिनटं. आता घेत आहोत आपण बॅग आणि टिफिन भरलेल्या बॅगेमध्ये. घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, साईबाबांचे आशीर्वाद, आजीचा आशीर्वाद आणि आपण निघालो आहोत आपल्या कामावर जायला, कारण आता आपल्याला जायचं आहे एका डेमोसाठी. त्याच्यामुळे आपण खूप लवकर निघत आहोत. तर आपण पकडली लिफ्ट आणि आपण चाललो खाली. बाहेर आपण आलेलो आहोत. खूप सुंदर असं वातावरण आहे. बघा, सूर्योदयाचा वेळेच्या वेळेस खूप सुंदर असं वातावरण आणि थंडी पडल्यामुळे थंडी वाजते. हे सगळे इथे आपापल्या कामावर, कोणी कॉलेजमध्ये, कोणी शाळेमध्ये जाण्याची दगबग चालू आहे. आता आपण स्टेशनच्या जवळपास पोचलेलो आहोत 5 मिनटं चालून. फायनली आज एक्सिलेटरची मशीन चालू आहे. हो, आता लागली आहे 6:52ची फास्ट ट्रेन. तर मी ती पकडून जाणार, कारण मला 8 वाजेपर्यंत वेअरहाऊसला पोचायचं आहे. कारण एक सेल्स पर्सन येणार आहे तिथे आणि आम्ही दोघे एकत्र जाणार आहोत एका डेमोला कांदिवलीला. आज पुढे ट्रेन अजून आलेली नाही आहे. वाट बघतो आहे ट्रेनची. ट्रेन लेट आहे. 6:52ची ट्रेन आहे. कसाऱ्यावरनं CSTकडे जाणारी असते ती. 7:30पर्यंत मला घाटकोपर स्टेशनला सोडून देईल. फायनली ट्रेन येत आहे. धुक्याचे चादर पसरलेले तुम्हाला दिसत आहे. आता मी तुम्हाला दाखवतो दिव्यातले सगळे प्लॅटफॉर्म्स. दिव्यात टोटल 8 प्लॅटफॉर्म्स आहेत. तर त्याच्यामुळे दिव्यातून ते मुंबईपर्यंत लोकल सोडावी ह्याच्यासाठी प्रत्येकाने आपले प्रयत्न केले पाहिजेत. फायनली आपण घाटकोपर स्टेशनला पोचलेलो आहोत. आता आपण मेट्रोसाठी पटापट जाऊया, कारण मेट्रोच्या इथे पण खूप लाईन असते. आपण तिकीट ऑनलाईन अगोदरच काढलेली आहे. आता बॅग स्कॅन करून घ्यावी लागेल. आपण फायनली बॅग स्कॅन केली आहे, तिकीट स्कॅन केलं आहे आणि आपण आता चाललो आहोत प्लॅटफॉर्मकडे. फायनली आपण प्लॅटफॉर्मला पोचलेलो आहोत. आता ट्रेनची वाट बघूया. एक ट्रेन 6 मिनटं आणि एक ट्रेन 16 मिनटं असं इंडिकेटर वर्सोवाकडे जाणाऱ्या गाडीचं पुढे दाखवत आहे आणि एक ट्रेन येत आहे. चला पटापट जाऊन ट्रेन पकडूया, कारण माझ्याकडे आता वेळ कमी आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर जायचं, कारण घाई आहे थोडीशी डेमोला जाण्याची. त्याच्यामुळे फायनली आपण मरोळ स्टेशनला पोचलेलो आहोत. आता इथून 1.25 किलोमीटरमध्ये वेअरहाऊस आहे मरोळला. तर आता फटाफट चालत जायचं आहे फटाफट. त्याच्यामुळे आता भेटू आपण नंतर डायरेक्ट, कारण मशीन पिकअप करून लगेच निघायचं आहे, कारण वेळ कमी आहे. ठीक आहे मित्रांनो, फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही जस्ट गोरेगावला पोचलेलो आहोत. दिंडोशी मेट्रो स्टेशन, नवीन मेट्रो स्टेशन आहे ते. जी मेट्रो अंधेरी ते दहिसर आणि दहिसर ते DN नगर इथपर्यंत ट्रॅव्हल करते. खूप सुंदर मेट्रो. तुम्ही कधीतरी प्रवास केला असेल तर नक्की मला कळवा. मध्ये थोडा वेळ असल्यामुळे मी जरा मिसळ खायला बाहेर आलो आहोत. तिथे जगन्नाथ मिसळ करून आहे ठाकूर विलेज सर्कलला. खूप सुंदर मिसळ आहे. तुम्ही खाल्लात तर कधी मला नक्की कमेंट करून कळवा. खूप सुंदर मिसळ आहे. आणि फायनली आम्ही निघालो आहोत. मशीन ठेवली आहे वेअरहाऊसला. आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. विद्याविहार स्टेशनला आहोत. आता इथून मला ट्रॅव्हल करायचं ट्रेनसाठी. म्हणजे 6:20-15ची ट्रेन सुटणार मला अंदाज होताच. त्यामुळे मला डोंबिवली स्लो ट्रेन मिळाली. ही 6:50ला इथे दिव्याला येते 5 मिनटानंतर. यामुळे टोटल आता ही ट्रेन 17 मिनटं लेट आहे. 7:07 झाली आहेत. मी तुम्हाला पाठी इंडिकेटरवर टाईम दाखवतो. 7:07 झाली आहेत. 17 मिनटं गाडी लेट आहे. फायनली आपण घरी पोचलेलो आहोत. आपली इथे गाडी उभी आहे. आता आपण जात आहोत. ही आपली झाडं सुंदर दिसत. हे रात्रीचं आमच्या इथलं लिंबड्याच्या पाल्याचं झाड खूप सुंदर असं. आम्ही जेव्हा काही त्रास होतो तेव्हा घेतो. घरात आलेलो आहोत. आजीचे आशीर्वाद घेतले, साईबाबांचे आशीर्वाद घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. देवबत्ती आई करून गेलेली आहे खाली. देवाचे मनले आभार आणि आजचा दिवस ठीक होता. भेटूया फ्रेश झाल्यानंतर. बाय. हाय फ्रेंड्स, आजचा दिवस खूप ठीकठाक गेला आहे. आज 8 तारीख आहे आणि आपला 8वा व्हिडिओ आहे 365 डेजच्या चॅलेंजमधला. आणि आज मी डेमोसाठी गेलो होतो. खूप सगळ्या लवकर अर्ली मॉर्निंग निघालो होतो, पण डेमोसाठी जायचं होतं त्याच्यामुळे. आणि डेमो गांदिवलीचा करून आलो आहे. परत पुन्हा एक डेमो आहे उद्या. तर उद्या पुन्हा मी व्हिडिओमध्ये एक डेमोसाठी टाकेन मी ट्रॅव्हल करतानाचा. आणि आजचा दिवस ठीकठाक होता, कारण कंपनीमध्ये आज आमच्या 4 जणांचं प्रोव्हिजन कंप्लीट झालं आहे. त्याच्यामुळे आज सगळे हॅप्पी आहेत. त्या 4 जणांपैकी एक जण CS मधले आहे, एक जण सेल्समधले, 2 जण सेल्समधले आहेत आणि एक जण मार्केटिंग डिपार्टमेंटमधले आहे. तर त्यातले सगळेच माझे मित्र आहेत आणि खूप चांगलं आजचं वातावरण होतं ऑफिसमधलं. पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण विचार करण्याची गोष्ट आहे. कधी कधी माझ्याकडनं काही चुका घडल्या आहेत, तर त्या कोणाबद्दल काय घडल्या आहेत काय मला माहिती नाही तेवढ्या आठवणीत.
पण त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. काही गोष्टी आहेत ज्या चुकतात आपल्याकडनं कधी कधी, माणूस आहे तर चुका आपल्याकडनं होणार. त्याच्यामुळे आज थोडंसं मला सरांनी आमच्या सांगितलं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन पूर्णपणे आणि पुन्हा भविष्यात त्या चुका होणार नाही याची काळजी पण घेईन. बाकी मित्रांनो, आजचा दिवस ठीकठाक होता तेच म्हणतो मी. म्हणून देवाचे मानलेत आभार आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला आहे असं म्हणून चालूया आणि उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत टेक केअर. बाय. गुड नाईट मित्रांनो. बाय बाय.